पुण्यातही फारशी वेगळी अवस्था नाही। 2 दिवस झालेल्या पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। अशीच दुरवस्था एसटीच्या स्वारगेट स्थानकातही झाली आहे। त्यामुळे एसटीने प्रवास करणारे प्रवासीही हैराण झाले आहेत। स्वारगेट एसटी स्थानकाच्या दुरवस्थीचा घेतलेला हा आढावा। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये आपण आहोत। एसटीचं पुण्यातलं हे सर्वात मोठं बस स्थानक म्हणून ओळखलं जातं। दररोज साधारणतः 3000 गाड्या स्वारगेट बस स्थानकात येतात आणि इथून रवाना होतात। त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील हजारोंच्या घरामध्ये आहे आणि एसटीला उत्पन्न रेव्हेन्यू मिळवून देणारं हे महत्त्वाचं स्थानक आहे। पुण्यातलं नाही राज्यातलं देखील। मात्र पुण्यात झालेल्या 2 दिवसाच्याच पावसाने या स्थानकाची देखील दुरावस्था झालेली आहे। स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत, त्यात पाणी साठलेलं आहे। स्वारगेटचे एसटी स्थानकातले एसटीचे अधिकारी आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात का नक्की स्वारगेटच्या या स्थानकात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठतंय, खड्डे पडलेले आहेत। समोर महानगरपालिकेचं जे ड्रेनेजची व्यवस्था आहे त्याचं एकदम काम चालू होतं। जे चौकामध्ये जे उड्डाणपुलाचं काम चाललेलं आहे त्याचं काम चालू होतं। त्यावेळेस स्वारगेट बस स्थानकावरील जी ड्रेनेज व्यवस्था आहे जी महानगरपालिकेला जॉईंट होते ते काम त्या ह्यांचं महानगरपालिकेचं काम चालू असताना ते सगळं डिस्टर्ब झालेलं आहे। स्वारगेट बस स्थानकाचं जे ड्रेनेज आहे ते एकदम तिथं स्टॉप होत आहे, चोकअप होत आहे। त्यामुळं बस स्थानकावरील पाणी साठण्याचा वगैरे प्रकार घडत आहे। त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे। महानगरपालिकेशी पाठपुरावा चालू आहे, क्षेत्रीय कार्यालयाशी चालू आहे, तेथील अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सतत चालू आहे। परंतु तुमच्यामार्फत जरी ते जर लवकर झालं तर स्थानकाचे म्हणजे पाणी साठण्याचं वगैरे प्रमाण कमी होईल, जेणेकरून सर्व प्रवाशांना आम्हाला चांगली सोय देता येईल, हे करता येईल। स्वारगेट स्थानकाच्या बाजूला महापालिकेची बाहेरच्या बाजूला महापालिकेची कामं सुरू आहेत। उड्डाणपुलाचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम चालू आहे, त्यामुळे पाणी साठतंय असं एसटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र कारण काहीही असो, प्रवाशांना चांगली सुविधा मिळणं, स्वच्छता मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रवाशांची तशीच अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। स्वारगेट स्थानकाची दुरवस्था कशी झाली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्वारगेट स्थानकात जागोजागी खड्डे पडलेले आहेत, ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहे। संपूर्ण परिसरात चिखलाचा राडारोडा आहे, फलाटाच्या ठिकाणी पाणी साचलंय। प्रवासी निवाऱ्याचं छत ठिकठिकाणी गळतंय। महापालिकेच्या कामांमुळे ड्रेनेज चोकअप होत असल्याची अधिकाऱ्यांची तक्रार आहे। प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयच नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।